सो अशा प्रकारे मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्या पावसाची वाट बघत होता तो पाऊस फायनली सुरू झालेला आहे. नमस्कार, कसे आहात सगळे? एकदम मस्त ना. अजून एका मस्त रेसिपीला घेऊन तुमच्या समोर पुन्हा हजर झालो आहे. तर मागच्या वेळेचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडले असतील तर कमेंट नक्की करा. सो फायनली मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्याची प्रत्येक मुंबईकर आतुरतेने वाट बघत असतो. पण दुसरीकडे टेन्शन पण असतं, कारण एवढ्या पावसात रस्ते तुंबतात, खड्डे तुंबतात, नाले तुंबतात आणि मुंबईकरांची हालत होते. आता ह्या हलत डुलत मुंबईकराला काही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं, कारण शो मस्ट गो ऑन. आणि प्रत्येक मुंबईकराला आपल्या पोटापाण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. त्यामुळे आजचा हा आपला एपिसोड स्पेशली त्यांच्या पोटापाण्याची भूक भागवणाऱ्या रेसिपीवर आपण बेतला आहे. रेसिपी काही अगदी मोठी नाही आहे, बेसिकच आहे, पण प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येक जण नक्की ट्राय करायला अशी रेसिपी आहे. ती म्हणजे माँ के हाथ की दाल फ्राय. सो अशा प्रकारे आपली आजची झटपट तुपातली दाल फ्राय करायला शेफ झिंगाट रेडी आहे. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत माँ की दाल. माँ की तडका दाल. आईने सांगितल्याप्रमाणे आज मी त्यांची रेसिपी फॉलो करणार आहे. ठीक आहे, तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे टोमॅटो, लसूण आपण किसलाय, आलं आपण किसलंय, कढीपत्ता, भरपूर जिरं, भरपूर राई आणि भरपूर कोथिंबीर. ओके, तर अशा प्रकारे आपण माँ की दालसाठी सुरू करत आहोत. त्याआधी डाळ कोणती कोणती घेतली आहे ते आपण सांगते. याच्यामध्ये तुरीची डाळ आहे, मसूर डाळ आहे, सालवाली मुगाची डाळ पण आहे. ठीक आहे, ही आपण स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेली आहे, जेणेकरून ती लवकर शिजेल. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकलंय. कॉमन डिश आहे ना आजची आपली. सो बेसिकली आपण जो तडका देणार आहोत तो तुपात देणार आहोत. तर भरपूर तूप घ्यायचं, भरपूर तूप. आई ओरडली पाहिजे मागे, एवढं तूप घ्यायचं. पुरे काय प्रेमाने ओरडली आहे, हे खोटं ओरडणं होता. कृपया प्रेक्षक लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपण टाकतोय राई. राई तेलात मस्त खेळली पाहिजे. राई आपली तडतडायला लागली आहे, त्यात आपण हिंग घालूया. सॉरी, ते हिंग नव्हतं, ते जिरं होतं आणि हिंग आता वरून जात आहे. आईने सांगितल्याप्रमाणे भरपूर हिंग घातलेला आहे. कढीपत्ता, लसूण, आलं आणि आपल्या 2 स्टँडर्ड मिरच्या. झालं पाहिजे. तुम्हाला असं वाटते तूप कमी आहे तर आपण तूप अजून घालू शकतो. अरे पुरे हे थोडं ब्राऊन व्हायला पाहिजे, म्हणजे कसं जी फोडणीची टेस्ट आहे ती येईल. नाहीतर नुसतं कच्चं लसूण आणि आलं आपल्याला लागायला तोंडाला. टोमॅटो, जास्त शिजवायचं. आता आपण जे डाळ आईने भिजवली आहे ती आपण घालूया पाण्यासकट. मला मी विचारलं ना. गरम पाणी, एवढं पाणी पुरी की अजबत झालं ना, जास्त नको ना. बस बस.
हे आहे चवीपुरतं मीठ. आज मित्रांनो व्हिडिओची चव जरा तुम्हाला कमी वाटली तर माफ करा, कारण आज आमचा व्हिडिओ जरा घाईघाईत होतोय, कारण आमचा रोजचा जेवायचा वेळ निघून गेलेला आहे आणि पावसामुळे आणि गडबडीमुळे आज काही आम्हाला सुचलं नव्हतं. तरीही आम्ही सातत्याने बेसिक का होईना पण एक मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय. जिचं नाव आहे माँ की दाल. शिट्ट्या ह्याच्या काढणार आहोत. म्हणजे 7-8 शिट्ट्यानंतर आपण जेवायला रेडी. येस, रेडी. मित्रांनो, आपल्याला खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला भरभरून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं प्रेम आणि आपल्या रेसिपी या अशाच पोहोचत राहतील. अशा प्रकारे आपली डाळ आता रेडी आहे आणि आता आपण कुकर उघडतो. चेक करू शकता, डाळ पूर्णपणे शिजली आहे. आमचे गिऱ्हाईक जेवत आहे, पटकन त्यांना आपण डाळ देतो गरम 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 गरम. दिल्लीमध्ये अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक आंदोलन करतायत सामान्यांच्या हक्कांसाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी. जनरली आज चित्र बघितलं तर सामान्य माणसाला तितकीशी किंमत नाही आहे. ही जरी हार्ड रियालिटी असली तरी सामान्य माणसाच्या पोटाची काळजी घेणं हे आपला धर्म आहे, कर्म आहे. आणि त्यासाठी आजची आपण सामान्य बट इंटरेस्टिंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांना आमचे व्हिडिओ शेअर्स करा. तर नक्की पुढच्या आठवड्यात भेटू किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अजून एका इंटरेस्टिंग एपिसोड आणि एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. चला, बाय बाय.